शिवाजी, हिंदुत्व सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो। महायुतीतील दोन पक्ष विरोधात असले तरी शिवसेना सर्व जागांवर विजयी होणार। पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू आहेत, त्यात कुठेही खंड पडू नये यासाठी सर्वांनी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करावे। 6व्या उमेदवाराचे गुपित लवकरच उघडे होणार असून राजकारण केवळ शक्तीने नाही तर युक्तीने करावे लागते, अशी भूमिका राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्पष्ट केले। महायुतीतील दोन पक्ष विरोधात असले तरी शिवसेनेत सर्व जागांवर विजयी होणार असा आत्मविश्वास व्यक्त केला। पोलादपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून शिवसेनेतर्फे जिल्हा परिषदेचे लोहारे गटाचे उमेदवार चंद्रकांत कळंबे, लोहारे पंचायत समिती गणाच्या उमेदवार अनिता भिल्लारे, कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉक्टर निलेश कुंभार, कोतवाळ बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार अविनाश शिंदे या उमेदवारांसह तालुका प्रमुख निलेश अहिरे, उपतालुका प्रमुख संजय मोदी आणि शौकत तारलेकर, संपर्क प्रमुख किशोर पवार, महिला आघाडी प्रमुख सुवर्णा कदम, उद्योजक रामदास कळंबे, काशीनाथ कुंभार, विभाग प्रमुख सतीश शिंदे आणि लक्ष्मण मोरे, अनिल भिल्लारे, अनिल पवार, शांताराम गोळे, तानाजी निकम, राकेश उतेकर, पोलादपूर नगराध्यक्ष स्नेहल मेहता, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, नगरसेविका मृगया शहा, नागेश पवार, माजी सभापती अनिता कुंभार, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमन कुंभार यांच्यासह शेकडो शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे, पताका आणि टोप्या परिधान करून शक्ती प्रदर्शन केले। पोलादपूर तहसील कार्यालयामध्ये शिवसेनेच्या 2 जिल्हा परिषद गट व 3 पंचायत समिती गणाच्या उमेदवारांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी मीनाक्षी राठोड यांच्याकडे सादर केले। या प्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीत आपणास 4 पंचायत समिती गणातून 5,500पेक्षा जास्त मताधिक्य पोलादपूर तालुक्याने दिले। यावेळी यात भर पडली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून वरच्या पातळीवरील राजकारणासाठी पंचायत समितीच्या 4थ्या जागेचा विचार सुरू असून त्यावर सुद्धा निर्णय होईल असे उपस्थित जनसमुदायाला सांगितले। यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी मागील निवडणुकीमध्ये लोहारे जिल्हा परिषद गटामध्ये आपण निवडून आल्या असताना त्यापूर्वी 2 वेळा देवळे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या जागेवर विरोधकांना संधी मिळाली होती। आता ही चूक पुन्हा करू नका, आज ते आव्हान पोलादपूर तालुक्यात जी काही विकास कामे सुरू आहेत ती पूर्णत्वास जाणार आहेत, मात्र नव्याने जी विकास कामे करायची आहेत त्यासाठी पोलादपूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतही शिवसेनेचा भगवा फडकवण्याची आवश्यकता असून सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे। यावेळी तालुका प्रमुख निलेश अहिरे, लक्ष्मण मोरे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली। प्रतिनिधी शैलेश पालकरसह तेज मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड। निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। एकूण 2 जिल्हा परिषद, 4 पंचायत समित्या, त्यामध्ये आपण आता या निवडणुकीला सामोरं जात असताना मोठ्या संख्येने आपण आपल्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी आज इथं उपस्थित झालो, म्हणून पहिलं तुमचं अभिनंदन करतो, तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो। ज्या उमेदवारांनी माघारपाळी घेतली आणि त्यांना निवडून द्यावं म्हणून पुऱ्या ताकदीनिशी आपल्यासोबत आहेत त्यांचंही पहिलं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। कारण